पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। आली द्यावी डावी धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। विठ्ठल पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि। रामाय रामभद्राय रामचंद्राय वीरसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै वनकाराय नमः शिवाय। सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा। मस्तक हे पायावरी, यावर करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, यावर करी संतांचा, वार करी संतांचा, यावर करी संतांचा। पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान। समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग महाराज या अभंगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा 11 वर्ष 52 दिवस जे गोकुळामध्ये राहिले, त्या राहण्यातून जे गोकुळवासियांना प्रेम दिलं, प्रेम घेतलं, त्या प्रेमाची अभिव्यक्ती या अभंगातून महाराजांनी केलेली आहे। अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी पाथरवाडी नगरीमध्ये संत सद्गुरु सद्ग्रंथांनी भगवंताच्या कृपेनं गेल्या 50 वर्षापासून प्रवाहित होत असलेला हा भगवदरस, आनंदरस, जीवनरस, अध्यात्मरस, भक्तिरस, हा निजानंद, हा परमानंद, हा ब्रह्मानंद, हा अखंडानंद, आणि त्या उत्सवातलं हे 50वे वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष। समस्त ग्रामस्थ मंडळीच्या तन्मन धनाच्या अपार श्रद्धेतून या नगरीमध्ये फुललेला हा भक्तीचा मळा परमादरणीय वैकुंठवासी तुकारामजी निवृत्तीजी गोडभरले यांच्या प्रेरणेतून परमादरणीय हरिभक्तीपरायण पूज्यपाद श्री दगडू महाराज डोके यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण कथाकार, अत्यंत गुणवान अशी गायक वादक
मंडळी, नवतरुण मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचक्रोशीतील सर्व मंडळींच्या सहकार्यातून हा भगवत उत्सव अति उत्साहानं साजरा होतोय. आणि नक्कीच या उत्सवाकडे बघितल्याच्या नंतर असं कळतंय की आपला टाइम चांगला आहे, आपली वेळ चांगली आहे, आपलं कपाळ चांगलं आहे, आपलं दैव चांगलं आहे, आपलं नशीब चांगलं आहे. विठ्ठल या जगातलं सगळ्यात मोठं महाभाग्य कोणतं आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं, मानव देहाला आल्याच्या नंतर थोडासा आवाज कमीच ठेवा, सगळ्यात मोठं भाग्य कोणतं आहे असं जर विचारलं तर संतांचं रदगत, संतांचा अभिप्राय, संतांचं मनोगत जीवनामध्ये जाणून घेण्याची उत्कटता निर्माण झाली. ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीच्या जवळ जावं वाटलं, तुकोबारायाच्या अभंगाच्या जवळ जावं वाटलं, ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीतलं ओवीतलं दूध अमृत प्यावं वाटलं, तुकोबारायाच्या अभंगातलं अमृतपान आपल्या जीवनामध्ये करावं वाटणं हे जीवनातलं सर्वात मोठं भाग्य आहे. कारण जगात माणसाच्या प्रयत्नाने काही होईल, पण माणसाच्या प्रयत्नाने ना हरिनाम घडत नाही, ना माणसाच्या प्रयत्नाने संत संगती घडत नाही, ना माणसाच्या संगतीने ज्ञानेश्वरीची ओळख होत नाही, ना माणसाच्या संगतीने गाथा कळत नाही. याला जन्मजन्मांतरीचं तुमचं पुण्य असेल तर हे घडतंय. आणि हे बघितल्यावर असं कळतंय की किती पुण्य केले तुम्ही. कारण पुण्याशिवाय हे होत नाही. ज्ञानोबारायाला कोणीतरी विचारलं 16 वर्षामध्ये 16च्या उलट 61 करा, पुढचं 6 मागे घ्या, मागचं 1 पुढे घ्या, तरी बी पोराटकी जायला गेले लोकांची. आणि तुम्ही 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी कसं केलं म्हणल्यावर ज्ञानोबारायांनी सांगितलं, मी केली माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्पन, तर या फळाची हे महाद्वीप पातली प्रभू. पुण्य पोशिले असाधारणे ती तुझे गुणवानने, आणि देवनी माझं उत्तीर्ण झाली आजी. बाबा ऐका, पुण्य करणं वेगळं आणि पुण्य डेपॉझिट करून ठेवणं वेगळं. पुण्य करणं वेगळं आणि पाप न करता जीवन जगणं वेगळं. ते ज्ञानोबाराय वर्णन करतात, आश्चर्यचकित होऊन वर्णन करतात, हे कसलं पुण्य आहे म्हणा अर्जुनाचं. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थेयने सर्वोत्तम पुण्य केले. पुण्य पाहिजे. सकलार्थीयाची आजी आले, अर्जुन म्हणाला देवा आजी पुण्य यशाशी आले, मनोरथ झाले विजय माझे. तुमच्या जीवनातलं मनोरथ, तुमच्या जीवनातली संकल्पना, तुमच्या जीवनातली कामना, तुमच्या जीवनातली वासना, तुमच्या जीवनातली इच्छा पूर्ण होऊन मिळालेलं जीवन यशस्वी, सफल, त्याचं कल्याण, त्याचा उद्धार जर व्हावा वाटला तर संतांच्या पदराला धरावं लागतंय. विठ्ठल ज्ञानोबारायचं तुकोबारायच्या पदराला धरायची का गरज आहे बाबा. बाजारात गेलेलं बाळ जर माईपासून चुकामुक होऊ नये वाटलं तर जसं आईच्या साडीच्या पदराला धरावं लागतंय, तसं कलियुगाच्या या सुटलेल्या व्हावटळीमध्ये बघा मी कसलं बोललो, कलियुगाच्या सुटलेल्या या चक्रीवादळामध्ये, कलियुगाच्या सुटलेल्या या तुफानामध्ये जर आपलं जीवन हरवू नये वाटलं, इलाज नाही, लाख प्रयत्न करा, पण ज्ञानोबारायाच्या पदराला धरावं लागेल. ज्ञानोबारायाचा पदर म्हणजे ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी आहे. ज्ञानोबारायाच्या जीवनातलं चरण चिन्ह म्हणजे प्रत्येक ओवी आहे. तुकाराम महाराजाच्या जीवनातलं गोळा केलेलं पुण्य म्हणजे अभंग आहे. धरा त्याला, इलाज नाही त्याच्याशिवाय. जर आपलं चांगलं व्हावं वाटलं तर आपल्याच हाताने आपलं वाटोळं होऊ नये, आपल्याच हाताने आपली माती करून घेऊ नये, आपल्याच हाताने आपलं जीवन बर्बाद करू नये, आपल्याच हाताने आपल्या पदरात जर दगड पाडून घेऊ नये वाटलं
तर कलियुगातली घाण डोक्यात जाण्याच्या अगोदर अभंगाला आणि ओवीला डोक्यात बसवा. विठ्ठल जन्मजन्मांतरीची दारिद्र्यता जीवनातून संपवायची असेल तर हे करा. तसं राहतात लोक, पण अभंगामध्ये ओवीमध्ये घुसल्यासारखं जग वाटत नाही. मला नाही वाटत ज्ञानोबारायाची अपेक्षा आहे की ज्ञानेश्वरीचं गावोगाव पारायण व्हावं. होण्याच नाही, चांगलं आहे व्हावं. तुकोबारायाची अपेक्षा नाही की कीर्तनकारांनी अभंगावर कीर्तन करावं. करू नये असं माझं म्हणणं नाही, करावं. पण अभंगापुरता गाथा मर्यादित नाही, पारायणापुरता ज्ञानेश्वरी मर्यादित नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलं तर ज्ञानेश्वर व्हावं याच्याकरता दिलेलं आहे. तुम्ही अभंग आणि ओवीमध्ये जर घुसले ना तर जगाला धास्तावणारा काळ वाकड्या नजरेनं तुमच्याकडे बघू नये याच्याकरता दिलेला आहे. म्हणून कीर्तन ऐकण्याकरता नाही, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, कीर्तन ऐकून वागण्याकरता आहे. ज्याला वागणं होत नाही त्याने तोंड काळे करत जावं, येत जाऊ नका इथं. कीर्तन करणं वेगळं, कीर्तनासारखं जगणं वेगळं. तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलणं वेगळं, अभंगासारखं जीवन बनवणं वेगळं. भागवत सांगणं वेगळं, भागवतमय जीवन बनवणं वेगळं. साधूचे कपडे अंगावर घालणं वेगळं आणि जीवनाला डाग न लागू देता जीवन जगणं वेगळं. विठ्ठल साधूचा सोंग करणं वेगळं आणि संतत्व जीवनात येणं वेगळं. का कळाले तुम्हाला? आता मी एवढा गुलगुला बोलायला मोठाला ठार आणला तुम्ही, अंगावर कपडे टपोरी माळा येतात गळ्यामध्ये. का कळाले तुम्हाला? एक मला माहित आहे आणि एक त्याला माहित आहे. मी सांगत नाही त्यानं बोलून दाखवित नाही. त्यानं म्हणतोय लोकांच्या पुढे किती बी नाटकं कर बेट्या, बिल करणारा मी आहो. तशी एक ध्यानात राहू द्या, लोक बघुलाल्यात म्हणून जगू नका, देव बघुलाला म्हणून जगा. कारण बिल करणारा ते नाही. सध्या कलियुगाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतंय लोकांचा समाज संख्यात्मक बदल फार झालाय परमार्थामध्ये. थोडा परमार्थ वाढलाय का? थोडे कीर्तन वाढलेत का? थोडे सप्ते वाढलेत का? तरीही आउटपुट का नाही? का इम्पॅक्ट नाही? वाय द पीपल आर नॉट लिव्हिंग ए इम्पॅसिव्ह लाईफ आफ्टर लर्निंग द ज्ञानेश्वरी अँड गाथा. का म्हणलो मी? ज्ञानेश्वरी गाथा ऐकल्याच्या नंतर सुद्धा निर्विकार जीवन लोक का जगत नाहीत? का लोकांच्या जीवनामध्ये परिणाम होत नाही? का होत नाही सांगू? लोक पाण्यात राहिलेल्या दगडाप्रमाणे झाल्यात. पाण्यात राहिलेला दगड ना मऊ बी पडत नाही आणि पाण्याला बी मध्ये जाऊ देत नाही. तुम्हाला म्हणणं गेलं बरं आम्हालाच म्हणल्यात म्हणचाल तुम्ही. जसं वॉटरप्रूफ जोडा पाण्याला मध्ये जाऊ देत नाही, तसं कीर्तनप्रूफ लोक कीर्तनाला मध्ये जाऊ देत नाहीत. विठ्ठल एवढे कीर्तन ऐकावं लागतं, एवढं असं करावं लागतं, तसं करावं लागतं, काही बी नाही. एक ओवी, एक अभंगातला एक शब्द जर अंतःकरणाला तुमच्या स्पर्श केला, डिवचला, तर जीवन परिवर्तन होऊन जाईल. करायचंय का नाही बघा. आपलं जीवन कशासाठी आहे हे तर बघा. कुणाचं वय 50 वर्ष आहे, कुणाचं 60 आहे, कुणाचं 70 आहे, कुणाचं 80 आहे, कुणाचं 85 आहे. रात्री सुद्धा ट्रॅफिक जाम आहे. किती लोक पळालेत बघा ना. सारखं पळणं चालू आहे. पळतायत म्हणू का उधळतायत म्हणू? तुम्ही म्हटलं ते जनावराच्या वासराच्या नाकात जर वारं भरलं तर जनावर पळतात का उधळतात? बोला किंवा आपण कुणबी माणसं. तसं शेपट वर करून उधळलेत लोक सध्या. एवढी पळापळ चालू आहे, एवढी धावपळ चालू आहे, एवढा सायास चालू आहे, एवढा प्रयत्न चालू आहे, एवढी मरमर करणं चालू आहे. खायला फुरसत नाही, झोपायला वेळ नाही, पायाला पायतान नाही, पोटाला तुकडा नाही. एवढी पळापळ करून पोहोचलाव कुठं?
नाही, माझ्या पोरांनी मला विचारलं, बाबा तसं पहिलं पाहून या ग्रंथ करावे कीर्तन असं होतं, कारण 4 दिवसाला एक कीर्तन होत होते, ग्रंथ बघून कीर्तन करावं लागत होतं. आता एका दिवशी 4 कीर्तन होलेल्यात, कुठलं ग्रंथ बघायला टाइम? म्हणून कीर्तनकार अभंगाला दृष्टच लागू देणार. कुठला बी कीर्तनकार घेऊन खुट्टीला अडकावला, कडकडनं 2 घंटे फिरून द्रष्ट न लागू देता अभंगाला जशाच तसं ठेवतो. विठ्ठल माझ्या पोरांनी जर मला विचारलं, बाबा दिवसातून 3-3 कीर्तन करता हो, तुमच्या जीवनातला मोह गेलाय का? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा येनकेनचे. बाबा 50 वर्षापासून वारी करणं चालू आहे, गळ्यात माळ आहे, देवदेव करता, एकादशी करता, लोकांना कपट करायचं गेलंय का? निंदा करायचं गेलंय का? लबाड बोलायचं गेलंय का? मुंडके मोडायचं बंद झालंय का? गळे दाबायचं बंद झालंय का? असं जर विचारलं पोरांनी मला, तर का उत्तर देऊ सांगा? एकादशी केल्यामुळे देव तेवढा खुश होत नाही, एकादशीच्या दिवशी निंदा केल्यामुळे देव तेवढा नाराज होतो. एकादशी करणं जमत नसलं तर 12 रोट्या खात जावा, पण लोकांची निंदा करत जाऊ नका. विठ्ठल आपलं जगणं तपासावं, आपल्या जीवनाची लेवल काय, आपल्या जीवनाची उंची काय, कुठं गेलो आपण, कुठं पोहोच. बसा एकांतामध्ये जाऊन शेतामध्ये बसा, स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःचं कल्याण करण्याकरता कंजूस होऊ नका. स्वतःच्या हाताने स्वतःचं चांगलं करण्याकरता तुम्ही मागे पुढे बघू नका. कारण बाबा ऐका, आपलं चांगलं होत नसतंय, आपलं चांगलं आपल्याला करावं लागतं. आपलं चांगलंही आपणच करतोय आणि आपलं वाटोळही आपणच करतोय. उद्धरेद आत्मना आत्मानाम न आत्मानाम अवसादेत आत्मैव हि आत्मनः बुद्धिरात्मैव रिपुरात्मनः. गीता बोलते. चांगलं करायचं आहे का वाटोळ करायचं आहे? बघा, लोक म्हणतात लई करावं वाटलं, पण कलियुग आहे काय की का करू लागलाय तुला कलियुग? येडी हळद कुठली की? पहिल्याच्या काळात चूल फुकायला जेवढा वेळ लागतो होता, तेवढ्या वेळात स्वयंपाक खुललाय. आता तुझे जर दात पडले तर लगेच मिक्सरमध्ये भाकर आणि दूध टाकून लगेच रेडी. अरे 1000 वर्ष तपश्चर्या करून जे काम जमलं नाही, ते माऊलीने 16 वर्षात कलियुगात केलं. 42,000 वर्ष जीवन जगून जे जगामध्ये कुठल्याही युगात, कोणत्याही काळात, कुठल्याही कुळामध्ये जी क्रांती करता आली नाही, ती क्रांती तुकाराम महाराजांनी 42 वर्षात केली. एवढा युग जगात चांगला नाही. याच्या एवढा जगात आत्तापर्यंतच्या सगळ्या युगामध्ये सगळ्यात चांगला युग म्हणजे कलियुग आहे. कारण सगळं करून ठेवलंय, फक्त जाऊन बसून जेवायचं आहे. भूक लागली का नाही बघा, कसं झालंय? कोणत्या भूकाबद्दल बोललो मी तुम्हाला? ह्याची तर भूक लागली, किती दिलाव की का नाही की. उगा गणित केलं तर एवढ्या माणसातून कोणतं कॅल्क्युलेशन ठेवलं असेलच की किती क्विंटल ज्वारी खाल्ला बरं आपण आतापर्यंत? कोणीच ठेवून नाही गणित. खाल्ला तर का नाही? मग किती क्विंटल गहू खाल्ला असेल जाऊ द्या ज्वारीच? किती खोबऱ्याच्या तेलाच्या बाटल्या पार केला असेल? किती कप चहा पिला असेल, ढोसला असेल बरं आपण? काय बी गणित नाही. तुम्ही पिल्ले विचारला लावू मी तुम्हाला. रोजचे 5 कप धरलं, महिन्याला किती कप झाले? लवकर लवकर 150. 20 कपाचा 1 लिटर धरला, किती लिटर झाले? 7.5 लिटर. वरचे 7.5 जाऊ द्या, 7च धरा. रोजच्या 5 कपानं चालले बरं. महिन्याला 7 लिटर. वर्षाचे किती लिटर झाले? 84. समजा तुमचं वय 50 वर्ष आहे, किती लिटर झाले? आबा बाबा का म्हणलं तुम्ही? विचारलं तुम्ही पिलेलं विचारलं मी. कशाचं लिटर आणि फिटर महाराज टँकर भरून पिलो. आत्तापर्यंत खाल्लेलं एका जागी केलं तर एक गोडाऊन भरल. आत्तापर्यंत पिलेलं जर पाणी एकत्रित केलं तर एक तळ भरल. आत्तापर्यंत नेसलेले कपडे जर एकत्रित केले तर जाळायला लाकूड लागणार नाही. एवढं केलंय, एवढं खाल्लंय, एवढं पिलंय, पण तोंडावर जर बघितलं तर वकवकलेवणी तोंड आहेत लोकांचे.
सारखं चिंता पोखरलेल्या मधून झोपीच्या गोळ्या खाऊन बी झोपीने गेले. आमचे वारकरी किती भाग्यवान आहेत बघा. काही काही जणाला आल्या आल्या गुंगल्या आता जाताळच उठवावं लागतंय त्यांना. अहो नशीब लागतं वय ह्याला बी. हजारो कोटीची संपत्ती आहे पण झोपीने गेले बघा. खुशाला तर बघा जाताळच उठवावं लागतंय. मी प्रत्येक कीर्तनात विचारत असतो, पडल्यावर डोळा लागणारा भाग्यवान का डोळा लागूनच खाली पडणारा भाग्यवान? कोण भाग्यवान? पडल्यावर डोळा लागणारा भाग्यवान नाही, डोळा लागूनच खाली पडणारा भाग्यवान. असे शेकडो भाग्यवान आहेत आमच्या वारकऱ्यामध्ये. तरीही लोकांच्या जीवनामध्ये सारखं चिंता पोखरते. का कमी आहे? विचार करायची गोष्ट आहे. का कमी काय आहे? नेसायला कमी आहे, खर्चायला कमी आहे, खायला कमी आहे. कुणाच्या घरी गेल्यावर असं वाटलं घरी गेलो का कपड्याच्या दुकानात गेलो बाबा. उन्हाळ्यातले कपडे वेगळे, पावसाळ्यातले वेगळे, हिवाळ्यातले वेगळे. कुणाच्या घरी गेलो असं वाटलं घरी गेलो का चपलाच्या बुटाच्या शोरूम मध्ये गेलो. दिवाळीला साड्या ठेवायला जागा नाही अलमारीत. चक पूर्ण अलमारी पॅक काय. तरी बी दिवाळीला साडी आणली म्हणून फुगल आली आहे ना. हिच्या हातानं भाकर फुगणं. तुम्हाला म्हणणं गेलो बरं माय. अरे दादा मला हे म्हणायचं आहे, याचा शृंगार कोट्यावधीचे दागिने अंगावर कपडे घातल्यामुळं याचा प्रभाव किती वेळ राहणार आहे सांगा मला. शरीराचा प्रभाव काही वेळ राहणार आहे पण स्वभावाचा परिणाम चिरंतन काळ टिकून राहणार आहे. विठ्ठल शरीराचा जसा विकास होऊ लागलाय तसा गुणाचाही विकास करा. ऐका, अंतःकरणाची डायरी काढून त्याच्यामध्ये वाक्य नोट करा. जर तुमचं म्हातारपण निंदनीय जर होऊ नये वाटलं, वंदनीय राहावं वाटलं तर शरीरासोबत गुणाचा बी विकास करा. कारण या देशामध्ये ज्याची क्रिया चांगली आहे त्या माणसाला सुंदर म्हणलं जातंय. काही काही देशामध्ये ज्याची मान लांब आहे त्याला सुंदर म्हणलं जातं जिराफावणी. काही काही देशामध्ये ज्याचं नाक नकटा आहे, कपाळ मोठा आहे, चीनमध्ये त्याला सुंदर म्हणलं जातंय. पण आपल्या देशामध्ये सुंदर त्याला म्हणलं जातंय ज्याचा स्वभाव, ज्याचं चारित्र्य, ज्याचं वागणं, ज्याचं आचरण चांगलं आहे. विठ्ठल हे काढून टाका डोक्यातून की सुंदर खुर्चीवर बसल्यामुळं तुम्ही सुंदर दिसतात. ऐका, खुर्ची कशी का असेना पण तुमचं आचरण एवढं चांगलं राहावं. खुर्ची मोडकी असली तरी बी लोक त्याला नमस्कार केले पाहिजेत. म्हणून बाबा, गरिबी, श्रीमंती, पैसा, पद, प्रतिष्ठा, परिवार ही येणारे जाणारे आहेत. या पागलपणामध्ये फसू नका. फसू नका. हे येतील बी जातील बी पण तुमची इमानदारी, तुमचा प्रामाणिकपणा जवळ ठेवा. भगवान तुमच्या जीवनामध्ये कमी पडू देणार नाही. बघा, आपण बी जन्मलो, ज्ञानोबाराय जन्मले, तुकोबाराय जन्मले, तेही एका गावात जन्मले. आपण बी जन्मलो. ते कुठं आहेत, आपण कुठं आहोत. आपण मेल्यावर आपला इथवर फोटो देखील घरात नाही. बरोबर आहे का नाही? मी बोलल्यावर मान तर हलवीत चालव. आणि गावोगाव आज ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, हरिमुख्य म्हणा, आरती तुकारामा, गावोगाव आरती चालू आहे. का बरोबर? व्यवहाराच्या दृष्टीनं तर काहीच नव्हतं. ना सत्ता नव्हती, ना खायला नव्हतं, ना नेसायला नव्हतं, ना काही बी नव्हतं. पण तुकाराम महाराजाकडे जे होतं ते मिळवण्याकरता जग धावतंय पण कुणालाही मिळत नाही. कुणालाही मिळणं गेले. म्हणून अगोदर म्हणलं की हा आपल्या जीवनातला सुवर्ण काळ आहे. का तर अशा महात्म्यांचं जीवन दर्शन आपण या उत्सवामध्ये केलंय की पदाच्या दृष्टीनं जर आपण त्यांची लेवल तपासली तर देवाचं पद देखील खाली आहे. विठ्ठल का त्यांचीच मंदिरं का
एवढंच फरक आहे. त्यांनी आपल्या जीवनातला मालक देवाला केलाय, आपण आपल्या जीवनातला मालक संसाराला केलाय. कोण आहे आपला मालक? अहो, देवाला केंद्रबिंदू ठेवून तुम्ही फिरा. हो, शेतीतून फिरा, व्यापारातून फिरा, नोकरीतून फिरा, राजकारणातून फिरा, समाजकारणातूून फिरा, पण केंद्रबिंदू भगवान राहू द्या. आपला केंद्रबिंदू संसार आहे का भगवान आहे? बोला बोला, लवकर लवकर बोला. कशाच्या भोवताली फिरलेलो आपण? आपला मालक देव आहे का संसार आहे? काही बोलताव का? जाऊ घरला सांगा आता. इमानदारीनं बोलायचं. मी प्रत्येक कीर्तनामध्ये विचारत राहतोय. आपल्या गळ्यात माळ आहे, आपल्या कपाळाला गंध आहे. जेवढा संसारावर भरोसा आहे तेवढा देवावर आहे का? अक्कलवाले करी कीर्तन. जेवढा संसारावर भरोसा आहे तेवढा देवावर आहे का बाबा? लवकर लवकर बोला ना. बरं जाऊ द्या. जेवढा पोरावर विश्वास आहे तेवढा तुकाराम महाराजांच्या अभंगावर आहे का? जेवढा बायकोवर विश्वास आहे तेवढा मीराबाईवर, जनाबाईवर आहे का? बायकोनं नाव घेतलेलं चांगलं वाटलं का देवाचं नाव घेतल्यावर चांगलं वाटलं? चांदीची सायकल त्याला सोन्याच्या तारा, आमच्या पाटलाला नरेंद्र मोदी घालतोय वारा. आबा कसं चेहरे खुले हो तुमचे. लगेच लगेच असं मान टाकून बसवतो आज करून. म्हणजे मी टेस्ट केलं, तुम्हाला कोणतं बरं वाटलं. आता मला कळालं की बायकोचं नाव घेतलं तुम्हाला बरं वाटलं, पण देवाचं नाव घेतलं बरं वाटलं गेलं. येण्याचा पारा फिरा रावण ह्यानं देवळाकडे जाताना बघाव कसा चालतो, ह्याला कापाय निहुल्यात का काय की का असं करून. आता आल्यापासून बघला एवढा समाज आहे, नुसतं जर विठ्ठल म्हणलं तर इथून पानगावला ऐकू जाणार आहे, पण कोणी टाळी वाजविना, कोणी तोंडानं म्हणणार नाका म्हणणं माझ्या का बापात चाललंय का? तुम्ही सोयरे म्हणून नाव कुणाचे? का देवाचं नाव घेतल्यावर पोझिशन कमी होतंय, कसं घ्यावं म्हणून घेणं गेलो की? आम्ही एवढे घरचे जागीरदार आहो, देवाचं नाव कसं घ्यावं म्हणलो की? का तुम्हाला देवाच्या नावाची अलर्जी बी आहे काय की? कुणाला विठ्ठल म्हणलं की गड्डा येतोय. तसं असलं तर घेऊ नका बरं. अरे बाबा, मला माहिती आहे जेवढा बायकोवर विश्वास आहे तेवढा मीराबाईवर नाही. पोरावर जेवढा विश्वास आहे तेवढा तुकाराम महाराजांच्या अभंगावर नाही. संसारावर जेवढा भरोसा आहे तेवढा देवावर नाही. बरं जाऊ द्या. आपल्याला जावाई आवडतोय का देव आवडतोय? हे गाबुळ्या मठाचं बोल नका तुम्ही, ठळक बोला. जावाई आवडतोय का देव आवडतोय? बर, त्यातल्या त्यात खोऱ्यानं पैसा वाढणारा जावाई आवडतोय का भजन करणारा जावाई आवडतोय? का हुशाराव हसून मोकळे बोलाव. तुम्ही काही नाही म्हणत असलं तरी तुम्हारे मन की बात मैंने जानी. आपल्याला जेवढा जावाई आवडतोय त्यातल्या त्यात पैसे कमवणारा जावाई जेवढा आवडतोय तेवढा भजन करणारा आवडत नाही. म्हणून अजून आपली कळा बदलली नाही, म्हणून अजून आपलं दुःख गेलं नाही, म्हणून अजून आपली चिंता गेली नाही, म्हणून अजून आपलं पारतंत्र्य गेलं नाही. विठ्ठल संतांच्या जीवनाकडे बघा. त्यांनी जीवनामध्ये देवाला मालक केलं. झालं काय? त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, त्याची सरली येर धार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ
व्यापार त्याची शरीरदार त्याची शरीरदार ते जन्माला आलेलं सार्थक झालं, त्यांचं जीवन सफळ झालं, ते यशस्वी झाले, जीवनाच्या परीक्षेमध्ये पास झाले. बाबा, आपलंही जीवन वायाला जाऊ नये ही ज्ञानोबा राहायला तुकोबा राहायला खंत आहे. इथं येणं हे सांगणं, तुमचं आमचं येणं हे कर्मामुळं आहे, देवाचं येणं हे कर्तव्य म्हणून येणं आहे, आणि संताचं येणं करुणा म्हणून येणं आहे. अगा कर्मे जे उरावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. तुम्हाला आम्हाला यावं लागतं. मागे दिवे लावल्यात आपण तसलेल्या. देवाला यावं लागतं का? जगत निर्माण केलंय, सांभाळायची ड्युटी त्याच्याकडे आहे. यदा यदा ही धर्मस्य, कर्तव्य आहे त्याचं, म्हणून यावं लागतंय. आणि ज्ञानोबा रायाला ना कर्म नाही ना कर्तव्य नाही, फक्त अंतःकरणामध्ये करुणा आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे, त्याच्याकरता इथं आलेलं आहे. तुमच्या आमच्याकरता एवढं करून ठेवलंय. ज्ञानेश्वरीचा स्वयंपाक करायला 16 वर्ष लागले, गाठ्याचा स्वयंपाक करायला 42 वर्ष लागले. आपण भाग्यवान आहोत. चला जेवायला बसू, फक्त भूक लागू द्या. कीर्तनाची भूक जर जीवनामध्ये लागली, मी नाही हो, तुकाराम महाराज स्वप्नात येऊन कीर्तन करतील तुमच्या. भूक तर लागू द्या. एवढा समाज जमतोय कीर्तनाला, पण भूक लागलेली किती येत माहित नाही. कीर्तन हसण्याकरता बी नाही आणि कीर्तन रडण्याकरता बी नाही. कीर्तन हे लोकांच्या जीवनामध्ये जाग करण्याकरता आहे. माय मेल तर रडणं गेल्यात, पण कीर्तनात रोड कीर्तन करल्यात, रडायकरता नाहीये. तुमच्या जीवनामध्ये झोपलेला जो विवेक आहे त्याला फुंकर मारण्याकरता आहे, अंतःकरणामध्ये प्रकाश टाकण्याकरता आहे, तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याकरता आहे. कारण संतांनी जगाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा लोकांचं जीवन निरस झालेलं आहे, पळतायत. का? कशाचाच दुष्काळ जगामध्ये नाही, फक्त दुष्काळच जर पडलेला असेल तर प्रेमाचा दुष्काळ पडलाय. कुठं आहे प्रेम? प्रेम हा शब्द व्यवहारातही वापरला जातो, परमार्थातही वापरला जातो. व्यवहाराच्या दृष्टीने प्रेम शब्द आला की त्याला आसक्ती म्हणतात, आणि परमार्थाच्या संबंधानं प्रेम शब्द आला की त्याला भक्ती म्हणतात. विठ्ठल संसारामध्ये प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे. संसारात नाटक नाही, संसारच नाटक आहे. असं वाटलं नाही का कधी संसार नाटक आहे? थोड्या दिवसाचा संबंध आहे. नीट नांदून जन दिले त्याला देऊन माघारी व्हावं लागते. कुठून आलाव, का धरलाव, का सोडलाव, कुणा सोबत राहुला लाव, ज्यांच्या सोबत राहुला लाव, त्यांचा ना आपला संबंध किती दिवसाचा आहे, पुढे जाताना शिदुरी का घेऊन जायचं बघा हो. हे काही काळापुरता ऍग्रीमेंट करून दिले, करार करून दिले, तेवढा करार संपला की फिनिश. जगातले सगळे डॉक्टर गोळा केलो तरी फायदा नाही. नो बँक बॅलन्स, नो बंगलो, नो गाडी, नो फोन पे, नो गुगल पे. विठ्ठल देऊन जावं लागतंय त्याला. वरातीत अंतरलं घोडं वरात झाल्यावर नवरदेवाकडेच राहतंय का जसं घोडा आहे त्याला द्यावं लागतंय? बोलत जाऊ हो का वरात निघत नाही का तुमच्या गावात? जसं आहे त्याला द्यावं लागतं की. तसं जन दिले, नीट उपयोग करून नीट नांदून ज्याचं आहे त्याला देऊन जावं लागतंय. कीर्तन नीट नांदाव म्हणून आहे,
कीर्तन कशा करताय? या शरीरासोबत ज्याच्याकरता शरीर दिले त्याच्याकरता न वापरणं म्हणजे या शरीरावर अन्याय करणं आहे, या शरीराची आत्महत्या करणं आहे. संसार प्रिय वाटणं दोष नाही, संसारात राहून भगवान प्रिय न वाटणं हा दोष आहे. नाही आपल्याला जीव. नवीन लग्न झाल्यावर पाठवायला सगळं गाव सगळं येतंय बघा. इकडे अशीच पद्धत आहे का? घरातले बाहेरचे सगळेच बाजारावरून पाया पडत येतात. माय बहीण बाप भाऊ सगळेच येतात. माय म्हणते चांगलं राहा बरं माय, तुला तिथं सासू आहे. बाप म्हणतो चांगलं राहा पोरी, तिथं तुला सासरा आहे. बहिणी म्हणतात चांगलं राहा माय, तुला तिथं नंदा आहेत. भाऊ म्हणतात चांगलं राहा, तुला तिथं दीर आहेत. असं सांगत 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 मंदिराच्या जवळ आले. पाया पडून जाताळा माईनं कानात सांगितली, पोरी आतापर्यंत सांगितलेलं ध्यानात राहिलं ना? तिनं म्हणाली नांदले तरच की. तसं तुम्ही एवढं बी सांगलं ना आम्हाला तळमळीनं, पण आम्ही वागलो तरच की, ऐकलो तरच की असं म्हणायचं आहे काय? ए नाही नांदलंस तर तुझं नुकसान आहे, भरकटावं लागेल. आणि जर नाही ऐकलो तर कलियुगाच्या वावटळीमध्ये उडून जाल. विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी जेव्हा जगाकडे पाहिलं तेव्हा लोकांच्या अंतःकरणाचं वाळवंट दिसलं. मध्ये कोरडं आहे, कोरडं काय बी नाही, नुसता स्वार्थ आहे. स्वार्थ. सर्व सुखाची आशा जन्म गेला. काय मिळाले सगळं? आज मिळेल, उद्या मिळेल, परवाला मिळेल. असं झाल्यावर होईल, तसं झाल्यावर होईल, आमकं झाल्यावर होईल. किती तुरीला भाव लागल्यावर सुख लागल? बोला हो. किती सोयाबीनला भाव लागल्यावर आनंद मिळेल? नाही बाबा, याचा त्याचा काही संबंध नाही. मिळत नाही, प्रेम मिळाली म्हणून जन्मच्या जन्म निघून गेले फिरण्यामध्ये. मिळत बी नाही. सूर्य निघाल्याशिवाय रात्र जातच नाही. दिवा लावल्याशिवाय अंधार म्हणा, पुढचं म्हणा, जातच नाही. तेलाशिवाय ज्योत जळतच नाही. चहामध्ये साखर घातल्याशिवाय चहा गोड. हा आता कसा आवाज जोरात आला बघा, असं येऊ द्या. चहा गोड होतच नाही. तसं देवाला सोडून जगात प्रेम मिळतच नाही. विठ्ठल काढून टाका डोक्यातून, इथं मिळेल म्हणून कोणी देणार नाही तुम्हाला प्रेम. आणि जर आपण खानदानी वारकरी असलो, आपण जर खानदानी पतिव्रता जर आपण वारकरी असलो, तर पांडुरंगाला जाऊन दुसरं मागण्यापेक्षा प्रेम मागा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. गात जागा, गात जागा, प्रेम मागा. विठ्ठला इथं काय बी मिळालं नाही. बघा उगा आपला सर्वे करा उगा मागे. बाप बी असंच गेला, मरून गेला. हो आजा बी गेला, मरून गेला. पण कुणाला बी काही मिळालं नाही. आपल्याला मिळालं वाटलं नाही. एक भिकारी होता ना एसटी स्टँडला, गाडीनं दुसऱ्या गावाला भीक मागायला जायचं होतं. आता भीक तर मागायला जायचं, पण एसटी स्टँड पर्यंत 5-50 दुकान आहेत. प्रत्येक दुकान पुढे जाऊन एक रुपया बी जर एक दुकानदारांनी दिलं तर 50 दुकानचे 50 रुपये होतात. कशाला जाऊ म्हणून प्रत्येक दुकान पुढे चाललंय. कोणी म्हणाला हो पुढे बाजारच्या दिवशी आहे. कोणी म्हणाल हो पुढे अजून भवानी नाही. कोणी म्हणाल हो पुढे चिल्लर नाही. असं हो पुढे हो पुढे हो पुढे म्हणण्यामध्ये एसटीचं स्टँड आलं. काय बी मिळालं नाही. तसं संसारात आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, पुढल्या वाढदिवसाला मिळेल. मिळेल मिळेल म्हणण्यात मसनवाटा जवळ आला, पण सुख मिळालं नाही. विठ्ठल आणि ते सुख फक्त भगवंताजवळ आहे.
आणि त्याचे सुख तुम्हा मिळेल यावरी मग दारोदारी न फिराल नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे ते क्षीण जो अमृता ते दिठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुख अनुभवी न भोगी रीती काय गरज आहे त्याला ज्याला देवाचं प्रेम मिळालंय त्यांनी जगाच्या प्रेमाला लात मारलं महाराज मीराबाई म्हणाली मेरे तो मैंने राम रतन धन पायो मेरे तो गिरधर गोपाल दुसरं न कोई आपणही म्हणतो मीराबाई बी म्हणते दोघांच्या म्हणण्यात जमीन आसमानचा फरक आहे मीराबाईच्या म्हणण्यामध्ये अनुभव आहे आणि आपल्या म्हणण्यामध्ये शब्द कोरडे आहेत म्हणून भगवंतानी जे प्रेम केलं गोकुळामध्ये प्रेम देण्याकरताच प्रेम घेण्याकरताच भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि ते प्रेम कशा पद्धतीचं केलं त्याची अभिव्यक्ती करताना महाराज म्हणतात पाहता गोवले पाहता गोवले पाहता गोवळे पाहता गोवळे खाय त्यांची उष्टावळी खाय त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन करीते नामाचे चिंतन गोवळ्यांची पोरं पाहिले की त्यांचं उष्टावळ खात होता हे प्रेम संबंध इथं गोकुळामध्ये अभिव्यक्त करण्याचं कारण काय म्हणजे राम अवतारामध्येच हे होणार होतं पण भगवान 11.5 वर्ष 11.5 वर्ष जेव्हा चित्रकूट पर्वतावर राहिले तेव्हा 88,000 ऋषीला कळालं की इथे एक ब्रह्म आलेला आहे आणि त्याचा चमत्कार असा आहे की त्याच्या पायाची माती उडून जर दगडाला लागली की बाई होते झोपल्याला बी सांगा हो पायाची माती उडून दगडाला लागली की बाई होते तुम्ही जंगलात राहता कंदमुळं खाता कोणी नाही तुमचे लग्न नाही तुम्हाला बायका पाहिजेत का नाही जावा त्याच्याकडं सगळेजण गेले जाताळा एक काम करा ज्याचं त्यांनी आपल्या आपल्या हातामध्ये दगड घेऊन जावा कशाला दगडाला माती लागली की बाई होते हो ज्याला मोठी बायको पाहिजे त्यांनी थोडा मोठा दगड घेऊन जावा का त्याच्यामध्ये तेवढं ज्याला सडपातळ पाहिजे त्याला सडपातळ घेऊन जावा ज्याला उंच लागतो त्याला थोडं लांब कोळ्या माठाचा घेऊन जावा ज्याला खुर्ची लागते त्याने बारीक घेऊन जावा घेऊन गेले आणि हे बायका करून द्या म्हणायचं विसरले आणि आम्हालाच बायका करून घ्या म्हणाले कारण भगवंताचं रूपच असं होतं तृण चारा तरु विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली वैरभावा समूळ विसरली विसरली
वृंदावनी वेणू. त्या राधेनं शूर्पणखीची बाजू घेतली. देवाला म्हणले, देवा तू बैमान आहेस रे, तुझं रूपच एवढं सुंदर आहे, तुझ्या रूपावर शूर्पणखा भाळली, का चूक केली सांगते ना. माणसं भुलतात यात नवल नाही, पशु पक्षी भुलतात तुझ्या रूपावर, तिनं भुललं, तू तिचं नाक कापलंस, बैमान आहेस तू. राधा म्हणते. भगवंताचं सौंदर्य पाहून आम्हालाच बाई करून घ्या म्हणाल्यावर देवाने सांगितलं, या अवतारात नाही, पुढल्या अवतारात येतो, तुम्ही तिथं राहा. ज्यांनी ज्यांनी गोकुळ केलंय तिथं तिथं मी येतो. गोकुळ म्हणजे हे गोकुळ हो, हे जर गोकुळ केलं तर ह्याचा मालक कृष्ण राहतोय, आणि हे जर मथुरा केलं ह्याचा मालक कंस राहतोय. याला अयोध्या केलं याचा मालक राम, आणि लंका केलं काका करायचंय ते बघा, कुणाला मारक करून घ्यायचंय ते. हे गोकुळ करावं लागतंय. जन्म जन्मांतराची तपश्चर्या होती, भगवत दर्शन भगवत प्रेम मिळावं म्हणून. आणि भगवान तिथं गेल्याच्या नंतर उष्ट खात होते. उष्ट खाणं चांगलं आहे का? धर्मशास्त्र तर सांगते उष्ट खाणं पाप आहे, उष्ट खात जाऊ नये. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात ती गवळ्याची पोरं पाहिल्याच्या नंतर उष्ट खातात. हे कसलं प्रेम आहे म्हणून? हो का? प्रेम मित्र मित्रावर बी करतोय, नवरा बायकोवर करतोय, बायको नवऱ्यावर करते का नाही? दोन मित्राचं एकमेकावर प्रेम असलं, ह्याच्या जीवनातलं सुखदुःख त्याला सांगेल, त्याच्या जीवनातलं सुखदुःख ह्याला ऐकून घेईल. ह्याला भूक लागली तर त्याच्या घरी जाऊन जेवेल, त्याला भूक लागली तर आपल्या घरी आणून जेवायला वाढेल, त्याला काही कमी पडलं तर हा देईल, याला काही कमी पडलं तर त्याला देता येईल. हे मित्र मित्रावरचं प्रेम. आता मी तुम्हाला विचारतो, सांगा, मित्राचं मित्रावर प्रेम जास्त का बायकोचं नवऱ्यावर प्रेम जास्त? बघा हो, काय बी म्हणणं गेलं बघा. दादा, मित्राचं मित्रावर प्रेम जास्त का बायकोचं नवऱ्यावर प्रेम जास्त? एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी जाईल, जेव्हा वाढल, कमी भरती देईल, घेईल, पण उष्ट खाता येत नाही मित्राचं मित्राला. पण धर्मशास्त्राने आपल्या नवऱ्याच्या ताटात उरलेलं एक शितका होईना अन्न धर्मपत्नीनं खात जावं, ते पुण्य आहे. तिला तो अधिकार दिलेला आहे, मित्राला तो अधिकार दिलेला नाही. म्हणून मित्राचं मित्रावरच्या प्रेमापेक्षा बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम अधिक आहे. विठ्ठल ते ठीक आहे हो, हे धर्मपत्नीने शास्त्राने दिले. पण देवानं उष्ट खावं का? खावं. कुणाचं उष्ट खावं? अजून धर्मशास्त्राने सांगितलंय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ऐका, श्री गुरुचे उशिटे लाहेजे अवचटे तै तेने लाभोविटे समाधीसी. ज्ञानोबाराय सांगतात, बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातलं उष्ट म्हणजे ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी आहे. ऐका, तुकाराम महाराजांच्या मुखातलं उष्ट म्हणजे प्रत्येक अभंग आहे. ज्ञानोबारायाचं उष्ट खायला मिळणं, तुकाराम महाराजाचं उष्ट खायला मिळणं, भागवत म्हणजे नाथबाबाचं उष्ट आहे, भागवताचं उच्चिष्ट खायला मिळणं, हे जन्म जन्मांतरीचं पुण्य लागतंय. आता आपण हे व्यासोविशिष्ट जगत्त्रयो म्हणतात. आपण ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो म्हणजे काय करतो माहितीये का? ज्ञानोबारायाचं उष्ट खातोय आपण. तुकाराम महाराजाच्या अभंगाचं चिंतन करतोय म्हणजे काय करतोय? तुकाराम महाराजाचं उष्ट सेवन करतोय. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात, वंदू चरण राजा सेवू उष्टावा, वंदू चरण राजा सेवू उष्टावा, वंदू चरण
उठावळी वंदू चरण राजसे उठावळी पूर्वकर्मा होळी करोनिया पूर्वकर्मा होळी करोनिया वंदू चरण राजसे उठावळी वंदू चरण राजसे उठावळी दुसऱ्या एका बघा अभंगामध्ये म्हणतात, जेविले ते संत मागे उष्टावळीन अवघ्या पत्रावळी करोनी झाडा घ्या उच्छिष्ट सेवन करा. भगवान त्या गोपाळाचं उच्छिष्ट खात होते का माहिती आहे का त्यांचंच उष्ट खात होते. तर महाराज म्हणतात, करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान कायिक वाचिक मानसिक तिन्ही पद्धतीने सेवा होते. ऐका, गोकुळातले गोपाळ गोपी भाग्यवान काय आहेत माहिती आहे का? काही शरीरानं जवळ आहेत देवाच्या पण मनानं दूर आहेत, काही मनानं जवळ आहेत पण शरीरानं दूर आहेत, काही शरीरानंही दूर आहेत मनानंही दूर आहेत. पण गोकुळातले लोक भाग्यवान आहेत का? शरीरानंही जवळ होते आणि मनानंही जवळ होते. आपलं कसं आहे? आपण देवाच्या जवळ शरीरानं आहोत का मनानं आहोत? बाबा लवकर बोला किंवा आता तुम्हाला इथं मंडपात कोण आणलंय? मनानंच आणलंय की. मग हाय का डबडं सोडून गेले बाहेर? तोंडावरची कळा तर असली वाटलं नाही तुमच्या. कसं आहे? मानसिक ध्यान बी त्यांचंच करत होते. भगवत नामचिंतनाचा परिणाम असा आहे की त्यामुळं देव खेचला जातो. बाबा कलियुगामध्ये सगळ्या संतांनी हात वर करून सांगितले, देव कुठं आहे, कसला आहे, कुठं राहतोय ह्या भानगडीत पडू नका. त्यानं तुमच्या जवळ येईल असलं वातावरण तयार करा आणि असलं वातावरण चिंतनानं जीवनात तयार करता येतं. करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. एवढंच नाही, आली द्यावी डावी धावे वळत्या मागे गाई स्वतः डाव द्यायचा घ्यायचा. भगवत भक्ताच्या पुढे देवाला हार पत्करावी वाटते. रामायणामध्ये वर्णन असं आहे, रामचंद्र प्रभू आणि भरत जर राजवाड्यामध्ये खेळायला लागले ना तर पुन्हा पुन्हा हार मानायचे म्हणे राम. तसं भगवान कृष्ण परमात्मा स्वतःला हार मानायचे का? भक्ताच्या समोर देवाला हार पत्करायला चांगली वाटते. म्हणून असा हा भगवत प्रेमाचा सुकाळ झालेलं जे गोकुळ आहे, त्या गोकुळामध्ये जे प्रेम देऊन प्रेम घेतलं. आजचा काल्याचा दिवस असल्यामुळं काला या शब्दाचा अर्थ मिसळणे. तीन पद्धतीचा काल आहे. एक व्यवहारिक काल आहे, एक वारकऱ्याचा काल आहे, एक आध्यात्मिक काल आहे. जीवशिवाचं ऐक्यत्व होणं याला आध्यात्मिक काला म्हणतात. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे आणि दही लाहीचा हा व्यवहारिक काल आहे. 7 दिवस भगवंताची आपल्याकडून जी सेवा घडलेली आहे त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देव आपल्याला मिसळून घेणार आहे. देवात मिसळण्यासारखे आपण झालेले आहोत. त्या भगवंताचं काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. वेळ झालेला आहे मला माहीत आहे. आपण तेवढं रांगत करत लांबवत बसायचं नाही. आणि मला माहीत आहे तुम्ही दाढीच्या आणि वेणीच्या गाठी मारून मारून कंटाळून गेलो. मी काही ते मारणार बी नाही, ते करणारही नाही. भगवान आपला जसा भाव असला तसा मोठा होत चालतो. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई बोला बोला विठोबा रखुमाई कुंडली कवळी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवळी विठ्ठल श्री ज्ञानदेव
द्वापार युगाच्या शेवटी भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार पृथ्वीवर वाढल्याच्या नंतर गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. भगवान शिवजीकडे जाऊन भगवंताला विनंती केली की देवा आता तुम्ही या. सहन होईना गेल्यावर प्रार्थना करावं लागते. 93ला असं झालं की इकडं कसं झालं उगं थोडी तर झोडू काढते का नाही. 93ला हो 1993ला वज्ज झाल्यावर का करते आता आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका. भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी धर्माचे पालन करणे पाकाण धर्म रक्षावया अवतार घेसी. या सगळ्या कारणासाठी मला यायचंच आहे. वसुदेव देवकीच्या जन्मजन्मांतराच्या पुण्याने मी त्यांच्या इथे येणार आहे. आणि काळजी करू नको, तुझं भार वज सगळं कमी करून टाकतो. जेवढे बी झुडपं वाढल्यात का नाही तेवढे हाणून टाकतो म्हणून सांगितलं. सध्या परमार्थात बी लई झुडपं वाढल्यात. आता झुडपं म्हणजे कुठं ज्ञानोबरायाची विचार राहिले की, कुठं तुकाराम महाराजाची विचार राहिले की, कुठं त्यांचं मनोगत राहिलं की. कॅमेरा पुढे आहे म्हणून बोललो. आज तुकाराम महाराज नाहीत म्हणून आमचे धंदे चालू आहेत, नाहीतर खेटरानं मारलं असतं तुकाराम महाराजांनी आम्हाला. तेव्हा साफ करून गेले ते 400 वर्षाच्या पहिले झोडपं. अजून बी झोडपं वाढल्यात. आता काय काय कुण्या दिवशी साफ करणारा येऊन देव का नाही की. संतांचे विचार, संतांचा संदेश समाजाच्या समोर जशास तसं न ठेवणं म्हणजे ऐकणाऱ्याचा गळा दाबणं आहे कीर्तनकाराचं काम. असले गळे दाबायचे असं ऐकत जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल म्हणा ए हेंद्र्या तुला जेवढं पोहता येते तेवढं पोह. 65 बोलायचं नाही तर थांबून, नाहीतर रानात नेऊन उघडं करून हाणतो जोड्यानं म्हणून सांगायचं. तुकाराम महाराजांचा अनुभव ऐकायची आग पडली आम्हाला. ज्ञानोबरायाचा अनुभव ऐकायची आग पडली. तुझं बोल नको म्हणा. मग आता कोणतं कमी झालंय पृथ्वीवर? आता का चोऱ्या कमी झाल्यात का भ्रष्टाचार कमी झालाय? देव का बरं येणं गेलाय? येणार आहे, फक्त एका जोडप्याची वाट बघलेला आहे. बघा कुणाचा नंबर लागतोय माय. कारण या देशातली प्रत्येक स्त्री म्हणजे अन्नपूर्णा आहे, सीता आहे, रुक्मिणी आहे, पार्वती आहे, लक्ष्मी आहे. तिनं जर ठरवलं माझ्या पोटाला देव यावं तर भारतीय स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे, तिनं पोटाला देव आणू शकते. नाही पोटाला देव आला तरी हरकत नाही माय. जे पोटाला आल्यात त्यालाही देव करता येते. घराला मंदिर करायची संस्कृती या देशात आहे. घराला मंदिर करायचं आहे का हॉटेल करायचं आहे तुमच्या हातात आहे. घराला मंदिर करायचं आहे का चावडी करायचं आहे घरच्या मालकिनीच्या हातात आहे. विठ्ठल घरात जर कलियुग नसेल तर ते घर नाही, वृंदावन आहे. करा, तुमच्यात जमतंय ते. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. का म्हणतात? माता म्हणतात. जगात कुठेही जन्म मिळाला तर भोग मिळतील, पण भगवान मिळवण्याकरता या मातीत जन्माला यावं लागते. म्हणून या देशात न जन्मता जे अमेरिकेत जन्मलेले आहेत, रशियामध्ये जन्मलेले आहेत, इंग्लंडमध्ये जन्मलेले आहेत, ते पांढऱ्या पायाचे आहेत, करंट्या कपाळाचे आहेत, फुटक्या नशिबाचे आहेत, दळभद्री आहेत, दलिंदर आहेत. विठ्ठल येतो म्हणून आले. अगोदरच तुम्हाला कोण हे देवकी कोण होती, कंसाची बहीण होती, हिला बोळवण करून वाट लावताना आकाशवाणी झाली, हिचंच पोरग मारणार आहे म्हटल्यावर हात उजारलं.
वसुदेवानं सांगितलं लग्नाच्या पहिले तुझी बहीण होती, आता माझी बायको झाली, हिच्यावर अधिकार माझा आहे. नंबर 1. नंबर 2, तुझ्यासारख्या राजानं बाईच्या अंगावर हात उचलणं शोभत नाही. आणि नंबर 3, तुला अडचण काय, हिचं पोरग मारणार आहे का नाही, जेवढे पोरं होतील तेवढे तुला आणून देतो. संपलं की हो? ठीक आहे. बंदीखान्यात ठेवलं, कुलूप ठेवलं, झड सिक्युरिटी AK-47 लावून ठेवलं. श्रावण वद्य अष्टमीला भगवान परमात्मा रात्री मध्यरात्री 12 वाजता प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती समोर येऊन उभी राहिली. आता बघितल्यावर पाहिली या वेध लावी, बैसे जीवे जडोनी, तुझ पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. बघतच राहिले. पहिल्याची 5-6 लेकर गर फिरवायचं, मारून टाकायचं. देवकी म्हणाली वसुदेवाला, तुम्हाला काही कळालंय का नाही, का बघलं? आणि हो रे, तुला मी एवढं मोठं व्हावं म्हणून तपश्चर्या केलं नव्हते, तू माझं मूल व्हावं, माझ्या मांडीवर खेळावं म्हणून केलते. थोडं लहान हो म्हटल्यावर 8 वर्षाचा असलेला 8 महिन्याचा झाला, अजून लहान हो. 8 वड्याचा झाला, अजून लहान हो. 8 घंट्याचा झाला, अजून लहान हो. 8 मिनिटाचा झाला. आणि जन्मलं लेकरू बोलत नाही, बरं बोलत जाऊ नको. नाही, एखाद्या माईला जर जन्मल्या लेकरानं माय म्हटलं तर राहील का माय? देवकी म्हणाली जन्मले लेकर बोलत नाहीत रे, बोलत जाऊ नये. बोललो की ये, पण कानात तर सांगतोय. काय? बाबाला म्हणाव नंदाच्या घराला मजने ही गोकुळा, नंदाच्या घराला मजने ही गोकुळा, नंदाच्या घराला मजने ही गोकुळा, नंदाच्या घराला मजने ही गोकुळा. माया उपदली जेथे फेरी बजावली येथे, बाबाला टोपल्यात ठेवा म्हणावं, न्या म्हणावं तिकडं. आणि ते राखायला माणसं बसल्यात, कुलूप घातल्यात, त्याची चिंता करू नको. आता जसं गुंगलंय का नाही यांना, तसं गुंगल तर त्यांना झोपी घालतो. आणि कुलप, देव म्हणाले जगातल्या सगळ्या कुलपाच्या चाव्या माझ्याकडे, तू चिंता करू नको. बघ ते उघडल्यात का नाही, कुलूप उघडले, सगळ्याला झोपी लागले. महाराज भगवंताला टोपल्यात घेऊन जाताना धोधो पाऊस पडत होता. यमुना वर येत होती. यमुना म्हणाली असला छान सोडायचा का? 1000 वर्ष तपश्चर्या करून ज्याचं मुखकमल पाहायला मिळत नाही, त्याचं चरण दर्शन मला होणार आहे म्हणून. आणि दुसरं असं, पुढे 16,108 राण्यामध्ये कालिंदीच्या रूपानं माझा नंबर लागणार आहे. पण आजही संगमाच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गंगेचं पाणी पांढरं शुभ्र आहे, पण वाळू काळी भोर आहे. आणि यमुनेचं पाणी काळं भोर आहे, पण वाळू पांढरी शुभ्र आहे. यमुनेला म्हणायचं होतं, देवा तसं तू वरून बघत नाहीस काय बी, अंतरीची घेतो गोडी, बाहे जोडी भावाची. माझं रूप जरी वरून काळा असलं तरी माझं अंतःकरण मात्र पांढरं शुभ्र आहे, हे दाखवण्याकरता पाणी उतरलं नाही. यमुना दुभंगली, जिकडं तिकडं थांबलं. टोपल्यातलं नेऊन 53 वर्ष वय होतं यशोदेचं. ऐका, भगवंताला तिथं ठेवलं. मायेनं सांगितलं कंसा तुझा वैरी वाढतोय. भगवान गोकुळात गेल्याच्या नंतर तिथली चिन्ह बदलली. दादा, जीवनामध्ये देव आला का नाही तुमचं बदलतंय. का बदलतंय? रात्रंदिवस जी चिंता आहे का नाही, ती चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भीतरी केला देवे. लोकांच्या जीवनात चिंता राहील नाही, गरिबी राहील नाही. 2 लिटर दूध द्यायच्या गाई 4 लिटर दूध देऊ लागल्या. धरणी धरी पिके गाई वळल्या. कधी?
झाले रामराज्य काय उणे आमासी, असं झालं तर हो काहीच नाही. जिकडं तिकडं उत्साह वाटू लागला आणि लोकाला कळालं की हा कोणी नंदाचा मुलगा नाही, यशोदेचा मुलगा नाही, वेदांताचा सिद्धांत नंदाच्या दारामध्ये आलाय. ही चाहूल लागल्याच्या नंतर सगळं गोकुळ मात्र बघायला निघालं महाराज. आणि एकदा भगवंताला पाहिलं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस गर्गाचार्य गेले, नामकरण झालं. भगवान शिवजी गेले दर्शनाला. इकडं तातडीची मीटिंग बोलवलं कंसानं. माझा वैरी वाढतोय, कोण मारताय? पुतना आली, धेनुकासुराला, बकासुराला, अगासुराला, व्रत्रासुराला. एकेकाला मारत बसायचं नाही आता. जेवढे आले तेवढे महागारी कोणीच येत नाही. कंसाला वाटलं एवढं गिराईक वाट लावून देऊन ज्या अर्थी महागारी येत नाही त्या अर्थी माझा वैरी तोच आहे. गेलेला कोणी माघारी नाही. हे पाळण्यात नाव घालण्याच्या पहिले सुरू झाला कार्यक्रम. भगवंताचं ते सौंदर्य पाहायचं. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक. यशोदा म्हणाली काय ग, सारखं उठल्यापासून इथं चिवला लाव दिसाड दिसाड तर येत जावं. रासोळ लेकरू झोपणं गेले, दृष्ट लागलेले का काय की. असं वाढत वाढत भगवान रांगायला सुरू केले. रांगताना रांगण्याच्या निमित्तानं माती खाल्ली, माती खाण्याच्या निमित्तानं 14ही भुवनाचं दर्शन आईला यशोदा मातेला दाखवलं. आणि एका दिवशी यशोदा माता डोळ्यात पाणी आणून बसली असताना भगवान म्हणाले का ग आई, का रडतेस? तुला का माहित आहे रे, तुला का कळते? गावात का चर्चा आहे तुला माहित नाही का? काय चर्चा आहे सांग ना. अरे गावात चर्चा आहे, तुझे बाबा पण गोरे आहेत, मी पण गोरे आहे, पण तू कस काय एवढा काळा झालास, म्हणून तू आमचा नाहीस, असं गाव सगळं झालंय. कृष्ण म्हणाले हे बघ ए आई जाऊ दे ग, का लोकांचं मनावर घ्यायचं आहे. मी केव्हा जन्मलो तुला माहिती आहे ना, रात्री जन्मलो ना. यशोदा म्हणाली तुझा जन्म तुला आठवतोय का? माझाच आठवतोय असं नाही, तुझा बी आठवतोय, तुझ्या पप्पाचा बी आठवतोय. रात्री जन्मलो का नाही? जन्मलो. काळात कुठं अंधार होता का नाही? होय होता. तू झोपलेली होतीस? होय झोपलेले होते. तो अंधार मला चिटकला आणि मी काळा झालो. जाऊ दे लोकांचं कशाला घेतेस. भगवान परमात्म्याला भक्तापुढे हार पत्करावं लागतंय असं म्हणलं ना. भगवंतानी यशोदा माता भक्त असल्यामुळं यशोदे मातेकडून उकळाला बांधून घेतलं. ब्रह्मांडाची साठवण, योगियाचे निज ध्यान आणि चोरी केली म्हणून उकळाशी बंधन. असं भगवान रांगत 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 मोठे झाले. भगवान रडायला लागले. रडायला लागल्यावर यशोदा माता म्हणाली का देऊ रे, कॅडबरी देऊ का खायला? सांग लवकर, 2:30 वाजल्यात. का देऊ? कॅडबरी देऊ, चॉकलेट देऊ? नाही काही नाही. मग खेळणी दिली तरी बी ऐकणं गेली. मग का देऊ रे? भावली देऊ का? होय भावली द्यायला काही नाही, पण भावली आली की ह्यानं भजनाला बी नाही आणि कीर्तनाला बी नाही. भावली हो. भगवान ऐकायला तयार नाहीत. एवढ्यात राधा आली. राधेला एवढा वेळ समजावलं तरी रडणं ऐकणारा कृष्ण राधेला बघितल्या बघितल्या हसायला लागला. अगं एवढा वेळ झालं मी त्याला रडवण्याचं सांभाळण्याचा प्रयत्न करते तरी तुला बघितलं तर हसतोय. मग मी एक काम करू का, ह्याला घेऊन जाऊ का घरला? घेऊन जा ना, मला काम करू देत नाही. घेऊन गेली. कडी लावून मध्ये बसली. मांडीवर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली. बघितलं, अरे तुला मोठं होता येत नाही का रे? माझ्या गुरुनं मला मोठं व्हायला शिकवलंय म्हणलं. हो बरं मोठा, हो मोठा म्हणल्यावर एकदम 25 वर्षाचा मोठा झाला. बाहेरून दरवाजाला त्या राधेचा पती, ए राधे दरवाजा काढ. आता तुझ्या पाया पडते रे, मी संसारिक आहे. जसं मोठा झालास का नाही तसा लहान हो. त्यानं म्हटलं गुरुजीनं मोठं व्हायचं शिकवलं, बारीक व्हायचं शिकवलं.
असं प्रेम करत रासक्रीडा करत भगवान मोठे झाले. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. एवढ्या गायी पहिल्या श्रीमंती जनावरावर मोजली जात होती. कुणाच्या घरात किती गोधन आहे जनावरावरून घर ठरवलं जात होतं. हो कोणतं मोठं आहे का नाही. आता कसं ठरवा म्हटलं तर ज्याच्या घरात लई गोळे आहेत त्यानं लई मोठा आहे म्हणून समजावं. कुठं राहिल्या तर काही खाटकाल देऊन मोकळे झाले. हा कुत्रे घेऊन हिंडल्यात बघा हातात. आता त्यांना लाजा बी कसं वाटत नसतील का नाही. एवढी कसं चव टाकून दिल्यात म्हणावं. विठ्ठल विठ्ठल सगळं गोधान आहे आपल्या इथं. लाखांशी गाई येतात खायला काही बी नाही असलं का झालं तुम्ही. त्यांनी सांगितलं का करावं. शिळा तुकडा फुळक ताकाचं पाणी द्यावं लागलं. बाकी सगळं तिकडं मथुरेला निघून चाललंय. असं चला मंडळ स्थापन करा. एक नाव दिलं. प्रत्येक घरातला एक मेंबर करायचं. ज्या घरात चोरी करायचं आहे तिथला मेंबर करायचं. 90% चोऱ्या वॉचमॅनमुळेच होत्यात. हे बघा तुमच्या घरातलं काय माहीत राहते सांगा दुसऱ्याला. तुमच्या घरात तुमची आई शिंकावर का ठेवते, लोणी कुठं ठेवते, दही कुठं ठेवते. म्हणून ज्याच्या घरची चोरी करायचं आहे त्याचा मेंबर पहिले करायचं. भगवान परमात्मा आमच्या घरी यावं लोणी खायला म्हणून लोणी करत होत्या. ऐका देवाला म्हणत का होत्या आणि देवाला मानत का होत्या. म्हणताना म्हणत होत्या एक काळ्या एक गवळ्याच्या. आणि मानताना जेव्हा रासक्रीडेच्या वेळेस भगवान गुप्त झाले तेव्हा गवळणी म्हणायला आमचा ब्रह्मानंद कुठं गेला. बघा भगवंताला ब्रह्मानंद मानत होत्या आणि बोलताना काळं म्हणून बोलत होत्या. भगवान असं रोज दिवसभर करत 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 एक गवळण म्हणाली तुमच्याच घरी कस का चोरी करलाय ग. माझ्या घरी येऊ द्या. थोडी MPSC पास झालेली होती. देवाने सांगितलं कुण्या वार्डातली एरी हिनं बघा. कुण्या वार्डातली ते मंदिराच्या घर जवळ असलं तुम्ही बघा. कधी कधी माय पकवाजाला पीठ आहे नाही. मग तांब्यात पाणी देतो नाही. मग पकवाजाला उशी देतो खाली नाही. असं भगवान गेले त्या गवळणीच्या इथं. एका गवळणीच्या इथं म्हणाले माय दही आहे नाही. लोणी नाही. तूप नाही. ताक बी नाही. बर बर. पहिलं काय व्यवस्था होती काय बी नव्हती. संध्याकाळ झाली ना रोजच्या सारखं गरीब गाय म्हणून पिळाई गेले. जाऊन खाली बसा उशीर जे लाता सुरू झाल्या म्हणजे तड 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 लाता घालून बोंबललं तरी सोडायला तयार नाही. गावातले गोळा झाले वडून बाजूला काढले. तोंड सुजून गेलं. कोणी केलं नाही. हे यशोदेच्याच पोरानं केलंय. बाकीच्यानी दुसऱ्यांनी कोणी बी केलं नाही. चला तिच्याकड गेले. हे यशोदे कुठं बाहेर आले. बघितलं तोंड सुजलेलं. का झालंय का मवाळ चावले का नाही. मग का झालंय. रात्री मालकाला फिलकाला ज्या झालती का ठोकलंय का ते काहीच नाही माहिती. ते तर दुनियाचं गरीब आहे. लुगडे देऊ म्हणजे सुद्धा देवते. अगं मग का झालंय तोंड का सुजलंय. तुझ्या पोरानं केलंय. तुझ्या त्याने म्हणजे माझ्या पोरानं. एक कृष्णा इकडे रे. हे बाईचा अवतार असा झाला. हिचं तोंड असं झालंय. तू केलंयस का. कृष्ण म्हणाला हो मी केलंय. का काल हिच्या घरी गेलो. दही आहे का विचारलं नाही म्हणली. दूध आहे का विचारलं नाही म्हणली. लोणी आहे का विचारलं नाही म्हटली. शेवटी ताक आहे का विचारलं नाही म्हटली. हिच्या बापाचं आहे. सगळं माझं आहे. मी दिलेलं आहे आणि मला द्यायला हिनं नाही म्हणते. मग का केलंस. काहीच केलं नाही. हिची नियमाची दूध द्यायची गाय ज्या जागी होती तिथली गाय सोडून एक गाढव नेऊन बांधलं. जन देवाला नाही म्हणतंय त्याच्या घरात पोराच्या रूपानं का होईना गाढवं बांधतोय. सुनाच्या रूपानं का होईना गाढवं बांधतोय. कस करायचं मग द्यायचं का. हे बघ मला देणं गेल्यावर मी आताच करतो. कारण हे सगळं मी दिलेलं आहे.
असा आनंद लुटत होते ना. भगवंतानी 4 गोष्टी गोकुळामध्ये कधीच केल्या नाहीत. एक मोरपंख काढलं नाही, पायात चप्पल घातलं नाही, गळ्यातली वैजयंती माळ काढली नाही आणि बासरीला सोडून कधी राहिले नाही. त्या सगळ्या गवळणी एकत्रित येऊन त्या बासरीला म्हणाल्या, अगं तू कुण्या जन्मामध्ये कसलं पुण्य केलीस की भगवान तुला सोडून राहतच नाही. झोपला की उशाला, खेळाला की कमराला, नाहीतर मग तोंडाला. का पुण्य केलीस म्हणा. आम्ही जवळ गेल तर आम्हाला दूर हाकलून टाकतोय आणि तुला सोडून राहत नाही. बासरी म्हणाली, ते काही मला माहित नाही माझे पुण्य पिण्य, पण इथून तिथून माझ्यात कुठं बी गाठ नाही. कोणत्या बासरीचं बोलला, कोणत्या बासरीला फुकतोय, कोणत्या बासरीला देव सोडून राहत नाही. ज्या बासरीमध्ये, ह्या बासरीमध्ये इथून तिथून गाठ राहुली लागते. गाठ, कपटाची गाठ, निंदेची गाठ, विकल्पाची गाठ. काय एक गाठ येता का काय? काहीच राहुली लागते. निर्मळ राहावं लागतंय, निर्मळ. हे निर्मळ झाल्यामुळं माझ्यावर प्रेम करतोय. होय ग, पण तुझ्यातला निघणारा सूर हा सूर नाही, हा मला सूड झालाय, सूड. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. विवळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले. आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. 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 रोज तक्रारी वाढलेल्या, तक्रारी वाढलेल्या रोज. आता एक काम कर, गाई घेऊन जाऊ गात. केवढं झालंय पोरग म्हटलं का नाही, आता गाई राखू आलंय म्हणतो ते. आता केवढं झालंय म्हणून विचारलो का नाही, आता दुसऱ्यानं चुना लावून द्यायची गरज नाही, आपला पण चुना लावून सोडून खाऊ लागला. नको बाबा, तुझ्या गावातले तक्रारी वाढल्यात, गाई घेऊन जा. 11 वर्ष 52 दिवस गोकुळामध्ये राहण्याच्या निमित्तानं भगवंतानी गोसेवा केली आणि आत्मचिंतन केलं. 12.5 वर्ष चित्रकूटामध्ये रामचंद्र प्रभूंनी आत्मचिंतन केलं. सिद्ध बेटामध्ये गवताच्या झोपडीत 16 वर्ष राहून ज्ञानोबारायांनी आत्मचिंतन केलं. शूलभंजन पर्वतावर नाथबाबांनी आत्मचिंतन केलं आणि भंडारा भामचंद्र घोरड्यावर तुकोबारायांनी आत्मचिंतन केलं. बाबा, स्वतःलाही थोडा वेळ द्या जीवनामध्ये. माझं जीवन कशासाठी आहे बघा, आणि स्वतःला वेळ देऊन थोडं चांगलं करून घ्या. भगवान गायी घेऊन जायचे, यशोदा माता सजवून वाट लावायची, खेळ खेळायचे आणि परत संध्याकाळी येताना सगळं गोकुळ बघायचं. किती भाग्यवान असतील होते लोक. गवताची पातकं म्हणून राहिलेली होती, म्हणून भगवंतानी पायात चप्पल कधीच घातलं नाही. का तर सगळ्यांना माझ्या ऋषीमुनींना संतांना दर्शन द्यायचं आहे म्हणून कधीच पायात चप्पल घातलेली नाही, वैजयंती माळ गळ्यातली काढली नाही. असं दररोज गोकुळ जाताना येताना बघायचं. गाई घेऊन जायची, चारायचे आणि एकमेकांना प्रेम देत. एका दिवशी खेळताना एक त्यातला मित्र टन म्हणून उडी बाजूला मारला. का झालं रे? आत्ता तर खेळ रंगात आलता. काही कळते का नाही तुम्हाला महाराज? 2:30 वाजून गेल्यात, खेळ रंगात येईल, पण बाकीचे सगळे कार्यक्रम जिम्मेदारी असते.
7 दिवसापासून तर इथं प्रयाग आहे, या गावामध्ये प्रयाग आलाय. प्रयाग कशाला म्हणतात माहिती आहे का? जिथं 3 नद्या एकत्रित होतात त्याला प्रयाग म्हणतात. गंगा, यमुना आणि सरस्वती. तसं इथं प्रयाग आहे पाथरवाडीमध्ये. का? भक्तीची गंगा 8 दिवस झालं वाहते, सत्कर्माची यमुना इथं वाहते आणि आत्मचिंतनाची सरस्वती इथं वाहते. म्हणून आपण या गंगेमध्ये, या प्रयागामध्ये, या तीर्थामध्ये न्हावून आपलं जीवन धन्य झालेलं आहे. देवाला विनंती करायचं आहे. आणि त्याने टन मन उडी बाजूला मारल्यावर का झालं रे? तो म्हणाला, खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायाचे. देवा किती वेळ खेळाव, भूक लागले, मग का करायचं? चला वळू गाई. ठीक आहे ना, काय हरकत नाही. चला, गाई वळवून आणल्या, सगळ्यांनी गोल बसा. आणि एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला हाक व काला. इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मदेव जरी झाला तरी त्यांनाही नाही. कुणाला? भाविक जे आहेत, जे वारकरी आहेत, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनाच काल्याचा अधिकार आहे. म्हणून सगळ्यांनी एकत्रित या. आता ते 1.5 कानवाला 3 पुरी असा फार मोठा सिद्धांत आहे. ते हे कृष्णचरित्रकात एवढ्यात सांगण्यासारखं आहे का? 2 घंट्यात सांगता येते का? 2-2 वर्ष चालायसारखं आहे हे? फक्त उच्चार करायचा राहतोय म्हणून करायचं असतंय. भगवंतांनी सांगितलं, सगळ्यांनी गोळा करून एकत्रित करा शिदोऱ्या. एका माईच्या पोटी 4 लेकरं जन्माला आले. ज्याची त्याची शिदोरी वेगळी राहते बाबा, सारखी राहत नाही. मग ज्यांनी गुलाबजामुन बालुशाही जिलेबी आणलं ते का नाही, ते महागी दडलाले. आणि ज्यांनी शिळे तुकडे ताकाचं पाणी रावण भात आणलं ते मिसळा म्हणाले. काय म्हणाले? मिसळा. रावण भात म्हणजे जिरा भात, मसाला भात, पुलाव भात, सगळं भात खाल्लं. हे रावण भात खाल्लाव का नाही? नाही. रात्रीच्या भाताला सकाळी फोडणी दिली की रावण भात म्हणतात. हो का मोठेपणा सांगलो आणि खाल्लं नाही म्हणून मान हलू सांगलो नाही म्हणून. असली मिसळा म्हणाले. आणि ज्यांची शिदोरी चांगली आहे ते मागे दडलाले. भगवान म्हणाले, उच नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखून या. माझ्यापाशी कुणाची शिदोरी, कुणाचं प्रारब्ध चांगलं, कोणी गरीब कोणी श्रीमंत नाही, सगळ्याच्या एकत्रित करा शिदोऱ्या. आणि भगवान परमात्मा सगळ्याला गोल बसवून द्वापार युगाच्या शेवटी काला केला. तोच काला माझ्या पांडुरंगाने गावोगाव केला. आणि याच काल्याच्या निमित्ताने या पाथरवाडी या पुण्यनगरीमध्ये 50 वर्षापासून अविरत आणि अखंडपणे चालू असलेला हा भगवत उत्सव, सुवर्ण उत्सवाचा हा सुवर्ण काळ आपल्या जीवनामध्ये आला. म्हणून आपलं जीवन धन्य झालं, आपलं जीवन मालामाल झालं, जन्माला आलेलं सार्थक झालं, जन्माला आलेलं कल्याण झालं, जीवनाच्या परीक्षेमध्ये पास झालो. आता आपल्याला जीवनामध्ये कशाचीच चिंता नाही. का? तर आपण देवामध्ये मिसळलोय. म्हणून विनंती आहे, बाबा जीवन देवामध्ये मिसळेल असं आपलं आचरण, आपला स्वभाव, आपलं वागणं ठेवावं. भगवान तुम्हाला स्वीकारेल. आणि ते स्वीकारण्याकरताच एवढा मोठा जनसमुदाय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. बोला बोला, तुकाराम 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 तुकाराम. काला
तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. गडी कानोबाचे ध्यान, गडी कानोबाचे ध्यान, कानोबाचे ध्यान, कानोबा. गडी कानोबाचे ध्यान, ध्यान, गडी कानोबाचे ध्यान, गडी कानोबाचे ध्यान, गडी कानोबाचे ध्यान, गडी कानोबाचे ध्यान,
गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान कानोबाचे ध्यान करीती नामाचे चिंतन करीती नामाचे विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली वरदा